तर सगळ्यात आधी फ्रेंड्स तुम्ही या ब्लाऊजचं फिटिंग आणि फिनिशिंग बघू शकता। 40 साईज आहे, हेवी चेस्ट आहे आणि जे ब्लाऊज हे घातलेलं आहे तर त्या वयस्कर आहेत आणि त्यांची जी चेस्ट आहे तर ती खूप हेवी आहे आणि यांचा हा प्रॉब्लेम होतो नेहमी की यांना जो मुंडा आहे तर तो एकदम टाईट होतो। जर तुमचेही हात जास्त ब्रॉड असतील आणि तुम्हाला मुंडा जर टाईट होत असेल काखेमध्ये, हा व्हिडिओ जो आहे एकदम शेवटपर्यंत बघायचा आहे। कारण बऱ्याच वेळा काय होतं की मोठी साईज असते तर त्यावेळी मुंडा जो आहे भरपूर आपला टाईट होतो आणि त्याच्यामुळे शोल्डर जे आहे वरच्या साईडला सरकत नाही किंवा जात नाही। तर अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे तर ते पुढे आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता इथे मी पेपर घेतलेला आहे 40 साईजचं कटोरी ब्लाऊजचं कटिंग जे आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि एक छोटीशी ट्रिक पण आहे जी तुम्ही मोठ्या साईजला फक्त वापरू शकता। तर चला स्टार्ट करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सगळ्यात आधी आपण आपल्या ब्लाऊजचं पूर्ण उंचीचं जे माप आहे तर ते घ्यायचं आहे। आता या ब्लाऊजची जी उंची होती तर ती एकदम जास्त होती, म्हणजे 16 इंच ब्लाऊजची पूर्ण उंची आहे कस्टमरच्या होती। पण जर तुम्हाला इतकी नको असेल तर तुम्ही 15 इंच सुद्धा या साईजला उंची जी आहे पूर्ण उंची ठेवू शकता। तर मी पूर्ण उंची ठेवलेली आहे 16 + 1 इंच 17 इंच इथं पूर्ण उंची मी घेतली। त्याच्यानंतर 40 साईजला जे शोल्डर आहे तर मी ते 6 घेतलेलं आहे, कारण तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये एकदम पाठ जे आहे पसरट आहे, छातीचा भाग जो आहे पूर्ण जास्त आहे, हात खूप ब्रॉड आहेत, तर त्यामुळे मी जी आपली शोल्डर आहे तर ती 6 ठेवलेला आहे। मुंडा जो आहे 6.5 इंच ठेवलेला आहे। आता पहिल्यांदा आपण इथं माप घ्यायचं आहे 10 इंच, त्याच्यानंतर 2 इंच परत याच्यामध्ये मार्जिन जे आहे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचं आहे। आता 40 साईजला तुम्ही जर तुमचा हात वगैरे जास्त ब्रॉड नसतील तर तुम्ही 5.5 सुद्धा शोल्डर आणि 6 इंच जे आहे ठेवू शकता। पण या वयस्कर लेडीज होत्या, यांचं जे बॉडी आहे तर ती थोडीफार लूज होती, लूज पडलेली छातीचं पोर्शन वगैरे, तर त्यामुळे हे जे मेजरमेंट आहे थोडंसं मी मोठं ठेवलेलं आहे। बघू शकता छाती मी तर 10 + 2 इंच घेतली, कमर 9 + 2 इंच घेतलेले आहे। त्याच्यानंतर फ्रंट मुंड्याचा शेप आपण 1 आणि 1.5 इंचावरती द्यायचा आहे। आता फ्रंट मुंड्याचा शेप आपल्याला द्यायचा आहे 1 इंचावरती। बघू शकता जसा शेप मी दाखवलेला आहे तसा शेप आपण इथे द्यायचा आहे। बॅक मुंड्याचा शेप 1.5 इंचावरती द्यायचा आहे। तर हे बघू शकता। त्याच्यानंतर गळ्याची जी रुंदीचं माप आहे मी 2.25 इंच घेतलेलं आहे, कारण यांचा शोल्डर प्रॉब्लेम खूप होता, सो मी गळा रुंदी जी आहे जास्त वाढवलेली नाही। जर तुम्ही यंग असाल, तुमची बॉडी एकदम परफेक्ट असेल, फक्त साईज मोठे असेल तर तुम्ही 2.5 इंच सुद्धा गळा रुंदी घेऊ शकता। आता एक वयस्कर लेडीज आहे त्यामुळे हे जे मेजरमेंट आहे थोडंसं इथं चेंज होतं। पुढचा गळा मी घेतलेला आहे 7 इंच आणि त्यानंतर आपण क्रॉसपट्टीचं माप घ्यायचं आहे 3 आणि 2.5 इंच। तर क्रॉसपट्टी 3 आणि 2.5 इंच घेतली मी। आता नेहमी आपण काय करतो बघा, क्रॉसपट्टीला कर्व शेप देतो, पण या साईजला किंवा या ब्लाऊजला आपण कर्व शेप क्रॉसपट्टीला दिलेला नाही, कारण पूर्ण उंची आपण भरपूर घेतलेली आहे आणि आपण जर क्रॉसपट्टीला कर्व शेप दिला, कटोरी खूप लांबुडकी दिसते, त्यामुळे आपण आहे तसं स्ट्रेट लाईन इथं क्रॉसपट्टीला जे आहे मारून घ्यायचे आहे। आता जी कटोरीचं माप आहे तर ते 6.5 इंचावरती मी टाकलेलं आहे। तर बघू शकता 6.5 इंचावरती मी कटोरीचं माप टाकलं, गळ्याच्या खालून वरती 1 इंच माप घेतलं आणि त्यानंतर आपण अशी क्रॉसमध्ये लाईन इथं जोडून घ्यायची आहे आणि सिंपल असा जो कटोरीचा शेप आहे तर तो आपल्याला द्यायचा आहे। बघू शकता थोडासा मी फुगीर आकार काढलेला आहे, कारण कस्टमरची जी चेस्ट आहे तर ती खूप जास्त होती आणि त्यांना कटोरी ब्लाऊजच घालायचं होतं। तर नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे कोणत्याही साईजचा अगर आपण कटोरी ब्लाऊज कटिंग करत असेल तर त्यांची छाती जास्त असेल तर थोडंफार तुम्ही फुगीर आकार जो आहे कटोरीला द्यायचा आहे, त्याच्यामुळे कटोरी जी आहे खूप छान बसते, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल। आता त्यानंतर आपण हे करायचं आहे कटिंग आणि आता मी तुम्हाला एक सिक्रेट टिप सांगणार आहे, तर ती कटिंग केल्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे। जर तुम्हाला मुंडा वगैरे टाईट होत असेल काखेमध्ये, ब्लाऊज जर वरती चढत नसेल, म्हणजे शोल्डर जे आहे त्या ठिकाणी जर बसत नसेल व्यवस्थित, तर आपण इथं काय करायचं आहे, मुंडा जो आहे 1/2 इंच आपण खाली डाऊन करायचा आहे। त्याच्या अगोदर आपण दोन्ही पेपर जे आहेत तर ते आपण सेपरेट कट करून घेतलेले आहेत, फ्रंट आणि बॅकचा। आता कधी कधी काय होतं बघा की फ्रंट साईडला पण या साईडला जे आहे आपल्याला खूप फुगा किंवा प्लेट्स पडलेले दिसतात, तर आता आपण इथं काय करायचं आहे की बॅक जो आहे आपण म्हणजे बॅकचा शेप जो आहे आपण अशा पद्धतीने 1/2 इंच डाऊन करायचा आहे। बघू शकता मी 1/2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे इथं पेपरवरती।
तर याच्यामुळे काय होतं, एकतर आपला मुंडा वाढतो आणि मुंडा वाढल्यामुळे काय होतं, एक्स्ट्राचं जितकं पण तुमचं कापड होतं म्हणजे जे फुगत होतं किंवा रिंकल्स पडत होत्या तर ते पूर्ण कट होऊन जातं आणि ब्लाऊज जो आहे काकेमध्ये एकदम व्यवस्थित बसतो. शोल्डर जर तुमचं खाली उतरत असेल तर ते उतरत नाही, कारण मुंडा जास्त झाल्यामुळे बरोबर काकेमध्ये जे आहे आपला मुंडा जो आहे एकदम टाईट बसतो आणि जास्त खाली सरकल्यासारखं जे आहे ब्लाऊज अजिबात वाटत नाही. सो आपण हे दोन्ही एकत्र ठेवून पहिल्यांदा आपण बॅक साईडचा जो काही आपला मुंडा आहे अर्धा इंच आपण डाऊन केलेला आहे तर तो इथं कट करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर फ्रंट साईडचा जो शेप आहे आपला बघू शकता अर्धा इंच आपण वर घेतला होता तर हा शेप आता आपण दाखवल्याप्रमाणे इथं कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपली जी महत्त्वाची जी टीप होती, जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम होत असेल म्हणजे काकेमध्ये जर मुंडा टाईट होत असेल किंवा शोल्डर खाली पडल्यासारखं वाटत असेल तर तुम्ही ही ट्रिक जी आहे नक्की ट्राय करा. एकदम ब्लाऊज छान बसतात आणि हे फक्त हेवी साईजसाठी आहे, कारण नॉर्मल साईजसाठी मी प्रत्येक जे आहे कटोरी ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला आहे त्याच्यामध्ये मी अशी काही टिप जी आहे सांगितलेली नाही. फक्त हे जे कटिंग आहे तर ते फक्त हेवी साईजसाठी आहे, हेवी चेस्टसाठी आहे. ज्यांचे हात ब्रॉड असतात म्हणजे काकेचा भाग जो आहे खूप मोठा असतो किंवा बघू शकता तुम्ही काही वेळेला कस्टमरचं काय होतं की हाताचा जो भाग आहे तर तो लोंबल्यासारखा होतो, म्हणजे त्यांचं फॅट जे आहे तर ते खूप लूज पडलेलं असतं. अशा वेळी तुम्ही असे जे ब्लाऊज आहे तर ते स्टिच करू शकता. आता तुम्ही म्हणाल की प्रत्येक साईजला म्हणजे लास्ट टाइम तुम्ही 40 साईजला शोल्डर 5.5 सांगितलं होतं, मुंडा 6 सांगितला होता, तर ते आता प्रत्येकाच्या जे अंगाचं टेक्स्चर असतं किंवा बॉडी असते त्याच्यावरती असतं. म्हणजे आता हे जे कस्टमर आहे ह्याचं जे माप आहे तर ते 40 येत होतं, पण त्यांचं छातीचं पोर्शन जास्त होतं आणि त्यांचं जे बॉडी आहे तर ती लूज पडली होती, त्याच्यामुळे आपण हे जे मेजरमेंट आहे थोडंसं जास्त घेतलेलं आहे. तर तुम्ही तसंच करायचं आहे, कारण ह्यांचं हाताचा जो भाग आहे तर तो खूप मोठा होता. तर बऱ्याच वेळेला काय होतं की जर 40 साईज असूनसुद्धा हाताचे जो पार्ट आहे तर तो काही जणांचा लहान असतो किंवा छातीचं जे पोर्शन जसं व्हिडिओमध्ये मी स्टार्टिंगला दाखवलं तेवढं नसतं, कमी असतं, तर तशावेळी तुम्ही 5.5 शोल्डर आणि 6 जो आहे मुंडा घेऊ शकता. पण जर छातीचं पोर्शन जास्त असेल आणि 40च माप जर छातीचं येत असेल आणि हाताचा भाग जो आहे खूप मोठा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचं जे कटिंग आहे तर ते करू शकता. आता सगळे पार्ट आपण असे कट करून घेतलेले आहेत. आता कटोरीचा जो पार्ट आहे आपण क्रॉसमध्ये असा ठेवून घ्यायचा आहे. दोन्ही साईडला 1.5 इंच आपण वाढवलेला आहे आणि कटोरीचा जो टक्स आहे तर त्याची उंची जी आहे आपण 3 इंचावरती मारायची आहे आणि जी रुंदी आहे तर ती 1.5 इंचावरती मारायची आहे. कारण जर तुम्ही उंचीला ब्लाऊज जास्त घेतला असेल म्हणजे 16-17 इंच उंची असेल किंवा 15 इंच असेल तर त्याचा जो टक्स पॉईंट आहे म्हणजे ती जी टक्सची उंची आहे तर ती 3 इंचावरती घ्यायची आहे आणि त्याची जी रुंदी आहे तर ती 2.5 इंचावरती आपल्याला घ्यायची आहे. त्याच्यानंतर क्रॉसपट्टीला कापड जे आहे आपल्याकडे डबल काढण्यासाठी एक्स्ट्रा नव्हतं, सो मी सिंगलच क्रॉसपट्टी जी आहे इथं काढलेली आहे. जर तुमच्याकडे कापड जास्त असेल तर तुम्ही डबलही काढू शकता. आता राहिलेल्या एक्स्ट्रा कपड्यामध्ये जे काही बाहीचं कटिंग आहे तर ते मी करून घेणार आहे. 10.5 इंच बाहीचं जी कटिंग आहे आपल्याला करून घ्यायचं आहे. आता मेन कापड तुम्ही हे बघू शकता, तर याच्यावरती आपण जे सगळे पार्ट आहेत कट केलेले आहे तर ते आहे तसे आपण याच्यावरती ठेवून कट करायचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला कोणतंच एक्स्ट्रा मार्जिन जे आहे तर ते वाढवून घ्यायचं नाही. जसं आपण अस्तर कट केलेलं आहे तसंच ठेवून आपण हे जे पार्ट आहेत कट करून घ्यायचे आहेत. सो फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. काय डाऊट असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणता बघायचा आहे तेही मला कमेंट करून सांगा. चॅनलवरती जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा, सोबत बेल आयकॉनलाही प्रेस करा, जेणेकरून जो व्हिडिओ मी अपलोड करेल त्याची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात तिथे तुमच्याकडे येईल. आणि या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील किंवा डाऊट असतील तर तेही तुम्ही मला विचारू शकता. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.